मी असं काय केलं रे बा की महाराष्ट्र पोलीस डायरेक्ट आपल्या गल्लीत आले आणि शुभम सुलतानाचं घर कुठे विचारत होते. आता लागला भाऊ उन्हाळा आणि एक तर पहिलेच तापून सावळ्या, म्हणून बाहेर कुठे बी जायच्या पहिले तोंडाले बांधणेच मोस्ट इम्पॉर्टंट. हा, त्याचसोबत सकाळी सकाळी मारुती रायाचं दर्शन घेणं बी मोस्ट इम्पॉर्टंट. दर्शन वगैरे घेतलं, आता आपल्याला जायचं होतं लग्न. मग पहिले तर कोणाकोणाला आमंत्रण आहे ते पाहिलं. हेमंतने श्रवणला येईल होतं आमंत्रण. मग काय त्या दोघांनी गाडीवर बसवलं आणि तिथून डायरेक्ट आलो मी संत तुकाराम मंगल कार्यालयावर. आणि तिथं अंदर जाऊन पाहतो तर काहीच गर्दी नव्हती. म्हटलं वेळ असेल लग्नाले म्हणून आम्ही बाहेर आलो. बाहेर येऊन पाहतो हे लग्नच दुसरं होतं. म्हटलं बरं झालं पंक्ता गिंगता बसेल नव्हते, नाही तर जेवण करून बी घेतलं असतं आम्ही. तिकडून सरळ आलो आम्ही डायरेक्ट सौभाग्य लॉन्सवर. बरोबर पहिले ते लग्नाचं बॅनर पाहून घेतलं, त्याच्या बाद अंदर आलो बा. पहिले तर गजानन महाराजचे दर्शन करून घेतले. वरती येऊन पाहतो तर नेमकंच लग्न लागलेलं होतं. इकडे सर्वांचं चालू होतं नवरदेव नवरीसोबत फोटो काढणं, इकडे चालू होतं आपलं प्रेमाच्या माणसासोबत फोटो काढणं. खरंच पण कुठेही गेलो तरी लय प्रेम देतात आपले प्रेमाचे माणसं. एक एक करून सर्वांसोबतच फोटो व्हिडिओ काढून घेतले. त्याच्या बाद आम्ही सगळ्यांनी मिळून विचार केला की चला जेवण करायला जाऊ खाली. कशाचं काही जेवण, गावातलं लग्न आहे म्हटल्यावर पहिले वाढा लागलं भाऊ आम्हाला. मग काय शस्त्र हातात घेतले आणि 5 मिनिटात पुऱ्या पंक्ता वाढून टाकल्या. तेवढ्यातच आम्हाला तिकडून चेत्याचा आवाज आला. चेत्या म्हणे मठ्ठा प्यायले. म्हटलं माय, म्हटलं हा काही वांदा आहे का चेतन बाई? अरे श्रावणी बाई बी आहे साईडले. चला बरं तुमचा मठ्ठा पिऊन झाला असेल तर पटकन जेवण करून घेऊ. लयच खतरनाक भूक लागेल आहे मला. आता आम्ही 5-6 जण एकाच जागी बसले म्हटल्यावर काही विशेष नाही राहिला. पोळी भाजी खाल्लीच नाही आम्ही ना, नुसतं गुलाबजाम एवढे खाल्ले की घरी जायची वांदे झालते. पण कसं तरी ढाकल ढोकल करत आलोच घरी. बस घरी येऊन कपडे बदलत नाही तर तेवढ्यात निकेचा फोन आला. एका म्हणे महाराष्ट्र पोलीस आपल्या गल्लीत येतात आणि तू पत्ता विचारू राहिले. हे ऐकून तर माझी दिलाची धडकन एवढी तेज झाली ना काय सांगू तुम्हाला. पण तिथं गेल्यावर ते सर म्हणतात अरे काही भिवू नको, आम्ही आमच्या ड्युटीवर येईल. तुझ्या रील्स पाहत असतो म्हणे आम्ही, म्हणून तुझ्या पत्ता विचारू राहिलो, बाकी काही नाही. असं म्हटल्यावर माझ्या जीवात जीव आला बा. मग तिथून मी डायरेक्ट मंदिरावर आलो. इथं 2-3 पोरं भेटले, त्याच्यासोबत बोललो. घरी जाऊन पहिले तर भोंगा घेऊन आलो मंदिरावर आणि हातात एम्प्लीफायर बी घेऊन आलो. लय दिवसापासून आमचा विचार चालू आहे मंदिरावर भोंगा बसवायचा. आणि आज बसू उद्या बसू असं करता करता राहूनच गेलं. मंदिरावर भोंगा बसवला आणि तिथून आम्ही सरळ ग्राउंडवर आलो. चला मग भावांनो, आजसाठी एवढं. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पटापट फॉलो करून घ्या. नशीन आवडला असेल तरी बी फॉलो करून घ्या. चला मग भेटू अशाच पुढच्या व्हिडिओ.